श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 एप्रिल 2026 वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत अक्षय तृतीया. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. हा श्राद्ध दिवस म्हणून सुद्धा मानला जातो, कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा पितरांचा सण म्हणून सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यूलोकांतून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी येत असतात. बघा, या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म आपल्याला अक्षय फळ देत असतात. थोडक्यात काय, आपल्या पितरांचा ऋण फेडण्याचा हा दिवस असतो. तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणून सुद्धा ओळखला जातो. अक्षय तृतीयेलाच अखातीज असेही म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा देखील केली जाते. अक्षय हा शब्द अनंत किंवा शाश्वत आहे, जो शब्दांच्या संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचा प्रतीक आहे. आणि म्हणून या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन नोकरी सुरू करणे, गृहप्रवेश करणे यासारखे उपक्रम सुरू करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. धार्मिक दृष्टीने अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, फक्त या झाडाला स्पर्श करा. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर या दिवशी कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्या 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा प्रारंभ सकाळी 10:49 होणार आहे आणि 20 एप्रिलला सकाळी 7:26 ही अक्षय तृतीयेची तिथी समाप्त होणार आहे. आणि म्हणून अक्षय तृतीया ही आपल्याला उद्या 19 एप्रिलला रविवारी साजरी करायची आहे. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या अक्षय तृतीयेला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा फक्त या झाडाला स्पर्श करायचा आहे. या झाडाला स्पर्श केल्याने कंगालसुद्धा धनवान बनतो आणि घरात इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही. जन्मोजन्मीची गरिबी दरिद्रता ही दूर होईल. स्वतः रावणाने सांगितले आहे, जर आपण या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती योग्य क्रियेप्रमाणे या वृक्षाला स्पर्श करून आला तर आपली गरिबी, दुःख, त्रास सर्व काही समाप्त होते. तसेच घरातील दारिद्र्य हे तात्काळ दूर होते आणि आपले नशीब चमकायला सुरुवात होते. तसेच जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करता तेव्हा संपत्ती ही तुमच्या मागे चालत येते. माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती होते. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पुराणिक मान्यतांना महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक अशा झाडाझुडपांना देववृक्ष म्हटलं गेलं आहे आणि ते अत्यंत शुभ मानले जाते. निसर्गात असलेली अनेक अशी झाडे झुडपे आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या अडचणी दूर करतात. वेद पुराणामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या झाडाझुडपांचा उल्लेख जो आहे तर तो केला गेला आहे. आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहे, ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीचं स्वरूप म्हटलं गेलं आहे. आणि आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा वृक्षांबद्दल सांगणार आहे. या वृक्षांना अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त स्पर्श केल्याने अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे. या दिवशी या झाडांना स्पर्श केल्याने शत्रू त्रास, कर्ज, गरिबी, दरिद्रता, इडापिडा सगळं काही समाप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. जेव्हा आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करतो तेव्हा आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी झाड आपल्यामध्ये शोषून घेतात
आणि त्याचबरोबर आपल्याला ते सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मकता प्रदान करत असतात. आणि विशेष स्थितीवरती या झाडांना स्पर्श केल्याने व्यक्तीचं बंद नशीब उघडतं, व्यक्तीचं सौभाग्य चमकू लागतं. आपल्या शास्त्रामध्ये झाडाझुडपांना अत्यंत गुणकारी देखील म्हटलं गेलं आहे, कारण त्यामध्ये साक्षात देवता असतात. या वृक्षांमध्ये फक्त दैवी शक्तीच नसते, तर अनेक आजारांवरचा उपचार या झाडाझुडपांमध्ये दडलेला आहे. या झाडाझुडपांमध्ये अनेक औषधी वनस्पतीसुद्धा आढळतात. जे देवी स्वरूप झाडं आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या झाडांना स्पर्श करता. तुमच्या जीवनातील अडचणी, दुःख, वेदना, कष्ट, आजार, व्याधी, भांडणं, जीवनातील मोठमोठ्या समस्या ज्या आहेत त्या सर्व काही समाप्त होतात. कालसर्पदोष, शनिदोष, मंगळदोष, राहू-केतू दोष हे सुद्धा दूर होतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 3 देववृक्ष सांगणार आहेत, जी अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप महत्त्वाची आणि शुभ मानली गेली आहे. या झाडांना फक्त स्पर्श केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या या नक्कीच दूर होतील. तर यामधला पहिला वृक्ष आहे ते म्हणजे आपट्याचे झाड. या आपट्याच्या झाडाला अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे आणि म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने लुटण्याची म्हणजेच एकमेकांना देऊन सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे. आणि या आपट्याला सोन्याचं पान असंही म्हटलं जातं आणि अक्षय तृतीयेचा दिवस हा सोन्यासारखाच महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून आपण अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करत असतो. पण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान हे आपट्याचं झाड आहे. या दिवशी तुम्ही फक्त या झाडाला स्पर्श केला तर तुम्हाला सोन्यासारखे दिवस येतात. तुमची गरिबी, दरिद्रता ही पूर्णपणे निघून जाते. या पवित्र वृक्षामध्ये साक्षात भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो आणि म्हणून त्याला सोन्याचं झाड असे म्हणतात. या आपट्याच्या पानांमध्ये ईश्वरी तत्त्व आणि शिव तसेच श्रीराम तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता असते. आणि या दिवशी फक्त या झाडाला स्पर्श केल्याने तेजतत्व आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि वातावरणाची शुद्धी होते. या आपट्याच्या झाडाला अशमतक असेही म्हणतात आणि या झाडाची पूजा करताना अशमतक महावृक्ष महादोष निवारण हा मंत्र म्हणतात, ज्याचा अर्थ असा आहे की हा वृक्ष दोष निवारण करतो आणि शत्रूंचा नाश करतो. तर आपल्याला काय करायचं आहे, या अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचा आहे. 1 लोटा जल तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, 1 सुपारी घ्यायची आहेत आणि 1 नाणं घ्यायचं आहे. हे जल आणि ह्या वस्तू घेऊन तुम्हाला आपट्याच्या झाडापाशी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर तिथे 1 दिवा लावा आणि यानंतर त्या झाडाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि ह्या 3 वस्तू या वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायच्या आहेत. त्या 3 वस्तू कोणत्या, तर थोडेसे तांदूळ, 1 सुपारी आणि 1 नाणे हे तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी ठेवून त्याची पूजा करायची आहे. यानंतर तुम्हाला या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला जो मी मंत्र सांगितला, अष्टकतम महावृक्ष महादोष निवारण हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या आयुष्यात जे काही संकट आहे, ज्या काही अडचणी आहे किंवा जे काही शत्रू आहे तर ते नष्ट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. आपट्याचं झाड जे आहे ना, ते जीवनात समृद्धी आणि यश मिळण्याचे प्रतीक आहे. या दिवशी या झाडाला स्पर्श केल्याने आपल्याला सोन्यासारखे दिवस सुरू होतात. यश, सुख, समृद्धी मिळत असते आणि ते आपल्याकडे शाश्वत राहते, ते कधीही संपत नाही. आणि जेव्हा तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करणार आहे तेव्हा तुमचा उजवा हात झाडाच्या खोडाला लावायचा आहे, डावा हात हा आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचे धार्मिक महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण आहे, कारण हा दिवस 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी तुळशीची पूजा करणे किंवा नवीन तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. तुळशीला हरिप्रिया असे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येते.
या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान ते म्हणजे तुळस आपण खरेदी करून ती आपल्या घरी लावली तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील सदस्यांमधली मतभेद जे आहे तर ते देखील दूर होतात. आणि ही तुळस आपल्याला दीर्घकाळ आशीर्वाद देत असते. त्यामुळे आपल्याकडे दीर्घकाळ संपत्ती धन जे आहे तर ते टिकून राहते. आणि म्हणून तुमच्या घरी तुळस नसेल तर या दिवशी तुळशीची खरेदी आवर्जून करा. अगोदरच तुळस असेल तर तिथे तुम्हाला ते वृंदावन स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करायचं आहे. यानंतर तुम्हाला तिथे एक छोटीशी रांगोळीसुद्धा काढायची आहे. तुळशीच्या मुळांना तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि कच्चे दूध अर्पण करायचे आहेत. तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर लाल फुले तुम्हाला अर्पण करायची आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करायची आहे. यानंतर 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाला करायचा आहे. डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडाची पूजा करून या झाडाला स्पर्श केल्याने गरिबी दूर होते, घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि म्हणून या दिवशी तुळशीची पूजा ही आवर्जून करावी. यानंतर पुढचा वृक्ष आहे ते म्हणजे परिजात वृक्ष. परिजात वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झाला होता आणि तो देवराज इंद्रांच्या नंदवनात स्थापित करण्यात आला होता. परिजात वृक्ष भगवान श्रीकृष्णांनी मानव कल्याणासाठी पृथ्वी लोकांवर आणला होता. जो परिजात वृक्ष आहे त्यालाही लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे, कारण लक्ष्मीसुद्धा समुद्र मंथनातून उत्पन्न झाले आहेत आणि परिजात वृक्षसुद्धा समुद्र मंथनातूनच उत्पन्न झाला आहे. आणि त्या झाडाला माता लक्ष्मीची बहीण म्हणून ओळखले जाते. जो कोणी मनुष्य त्याच्या शरीरातील कितीही थकवा असो, कितीही वेदना किंवा कितीही दुःख असो, तर या झाडाला फक्त स्पर्श केला तर तुम्हाला हवं ते अक्षय फळ जे आहे तर ते मिळत असते. तुमचा थकवा, दुःख, संकट जे आहे तर ते सर्व काही कमी होतात. आणि म्हणून तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडापाशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे. या झाडाच्या मुळामध्ये तुम्हाला चिमूटभर सिंदूर अर्पण करायचं आहे. यानंतर या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर उजव्या हाताचा स्पर्श या झाडाला करायचा. डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आणि सांगायचं आहे की आमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करा. ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, लक्ष्मी दोष आहे तर ते सर्व काही आपण समाप्त करा. लक्ष्मी माता तुमची बहीण आहे. माता लक्ष्मी आमच्या जीवनात प्रवेश करो अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहे. किंवा तुमची इतर काही इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता. तर अशा पद्धतीने ही 3 वृक्ष आहेत जे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी स्पर्श करून हा उपाय करायचा आहे. जर एखाद्या व्यक्तीने या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती या झाडांना स्पर्श केला तर त्याची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि जर या 3 पैकी तुमच्याकडे एकच झाड असेल तर एकाच झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे. 2 असेल तर 2 यांची करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.